फक्त 1 वाटी पोहे आणि त्यासोबतच 1 वाटी रव्यापासून आज आपण सर्व घरच्यांसाठी झटपट आणि हेल्दी होणारा असा नाश्ता बनवणार आहोत. सर्वात पहिले आपल्याला पोहे हे स्वच्छ असे 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. हे पोहे धुतले की मग एका मिक्सर जारमध्ये ते ट्रान्सफर करून त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आणि त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी असे दही टाकायचे आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बारीक असे त्याचे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला जास्तचे नाही टाकायचे आहेत, थोडेच पाणी टाकायचे आहेत, कारण आपल्याला त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे. त्यामुळे आपल्याला लागेल तसेच त्यामध्ये पाणी टाकायचे आहे. हे आपल्याला बॅटर 10 ते 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला बारीक कांदा कापून घ्यायचा आहे, त्यानंतर बारीक असे टोमॅटो कापून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला गाजर किंवा मग शिमला मिर्च टाकायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे बारीक कट करूनही टाकू शकतात. हे सर्व टाकलं की व्यवस्थित असे मिक्स करून त्यामध्ये आपल्याला सुके मसाले काही टाकायचे आहेत. येथे मी 1 चम्मच असे धनिया पावडर टाकली आहे. 1 ते 2 चम्मच आपल्याला लाल तिखट टाकायचे आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. त्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. हे सर्व एकजीव करून आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी चिली फ्लेक्स टाकायची आहे. जर तुम्हाला चिली फ्लेक्स टाकायची नसेल तर तुम्ही हे स्किपही करू शकतात. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून हे सर्व एकजीव करून त्यामध्ये थोडासा असं आपल्याला इनो टाकायचा आहे. तुम्ही इथे इनो स्किपही करू शकतात. खूप लवकरात लवकर बनला जातो हे नाश्ता, पण खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतं. एक वेळेस तरी तुमच्या घरच्यांना अशा प्रकारे नाश्ता करून नक्की चारा. त्यानंतर येथे पहा, तवा मी गरम करून घेतला आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं असे तेल टाकायचं आहे आणि आपण पोळी बनवतात ना त्या प्रकारे आपल्याला ते बॅटर सर्व टाकून मस्त असे दोन्ही साईडनी शेकून घ्यायचं आहे. पाहताय ना, फक्त 1 वाटी रवा आणि 1 वाटी पोह्यापासून किती सारा नाश्ता तयार झाला. एक वेळेस तरी नक्की अशा प्रकारे ट्राय करा.